मिसिंग लिंकच्या दुर्घटनेवरनं टीका करणाऱ्यांचा समाचार मुख्यमंत्र्यांनी घेतला, पण यावेळी फडणवीसांच्या भाषेवरनं राज ठाकरेंनीही टीकास्त्र सोडलंय. मुख्यमंत्री आहात, टीका केली म्हणून पाहून घेण्याची भाषा काय करता, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. बघूयात. अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. अरे वा, स्वतःच्या अंगाशी आल्यावरती ते राजकारण, विरोधकांचं राजकारण असं कसं होईल? ऐसे कुछ भाड़े के टट्टे अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोडूंगा नहीं. याच्यामध्ये जो राजकारण करेल त्याला मी बघून घेईन. बघून काय घेईन? सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, विधानसभेमध्ये बघून घेईनची कुठची भाषा आली? मिसिंग लिंकवरून विरोधकांवर आक्रमकपणे तुटून पडल्यावर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला. राज ठाकरेंनी फडणवीसांची मिमिक्री केली आणि जनता मिसिंग लिंकवरच बोलतीये, महाराष्ट्राचा अपमान कुठे करतायत, अशा शब्दात राज ठाकरेंनीही सुनावलं. आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. त्याचं म्हणे राजकारण करू नका. अरे वा, त्याच्यावर बोललं की राजकारण. मग इतकी वर्ष आपण काय करत होतात? स्वतःच्या अंगाशी आल्यावरती ते राजकारण, विरोधकांचं राजकारण असं कसं होईल? आणि काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा, लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत? पण ते काय सगळं घेऊन जायचं म्हणजे ते वरपासून खालपर्यंत आता काय सवय लागली आहे? केंद्र सरकारच्या कुठच्या गोष्टींबद्दल बोललं की तुम्ही देशविरोधी, आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर ह्याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? माननीय मुख्यमंत्र्यांनी काल खरं सांगितलं, या पद्धतीने घर कोंबडे बसून मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रावर टीका करणे, महाराष्ट्राचं नाव देशात बदनाम करणे, या प्रयत्नाच्या मागे कोण कोण आहे तपासलं पाहिजे. माझी अपेक्षा होती उद्धवजीकडनं, राजजीकडनं की देवेंद्रजीचं अभिनंदन करतील. ज्यांना कुत्र विचारत नाही असेही लोक मुख्यमंत्र्यांना शिव्या देतात, पण अशा भाडोत्री लोकांना सोडणार नाही असा इशाराही फडणवीसांनी दिला. पण हे सगळं बोलताना मुख्यमंत्री अचानक हिंदीवर आले. तोच धागा राज ठाकरेंनी पकडला. महाराष्ट्राच्या विधानसभेत हिंदी कोणासाठी, असा सवाल राज ठाकरेंनी केला. आजमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही, जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. की या मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं, आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल, आम्ही बघून घेऊ त्याला. मुख्यमंत्री आहेस ना तू, बघून घेऊ. बघून काय घेईन? सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेस, विधानसभेमध्ये बघून घेईनची कुठची भाषा आली? बरं, झालं ते झालं. पुढे वाक्य संपल्या हिंदीतून सुरू झाले. मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो. कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन. त्यांनाही माहिती आहेत हे सगळे व्हिडिओ येत आहेत कुठून. जी काय घमासान सुरू आहे ना आता तिकडे पक्षामध्ये, फक्त बघत राहा. मिसिंग लिंकवर दगड कोसळल्याची घटना असेल की मुंबईची पावसामुळे झालेली अवस्था,
या सगळ्या घटनेला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नैसर्गिक आपत्ती म्हटलं आणि त्यावरून राजकारण करू नका असा सल्लाही विरोधकांना दिला. त्यावरूनही राज ठाकरेंनी भाजपची दुटप्पी भूमिका असल्याची टीका केली. मला वाटतं ही नैसर्गिक आपत्ती आहे. आपलं सर्वांचं काम हेच आहे की फक्त राजकारण न करता या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य करतं आहे. वादळ, पाऊस, अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या विषयावर आपल्याला नंतरही बोलता येईल, पण लगेच कुठे कळायला लागलं की त्याच्यावर राजकारणच करायचं. विरोधी पक्ष नेत्यांना मी विनंती करेल तेव्हा पण तुम्ही सहकार्य करा. आता त्या मिसिंग लिंकचं झालं, यांचा एक मंत्री म्हणतो ते नैसर्गिक आहे. ती गोष्ट नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये राजकारण आणू नका हे लक्षात ठेवा. हे तुम्ही काय अमरपट्टा घेऊन आलेले नाही आहात. उद्या तुम्ही विरोधी पक्षात जाल आणि ज्यावेळेला अशा काही घटना घडतील तेव्हा तुम्ही राजकारण करू नका. तेव्हाही सांगा लोकांना की नाही नैसर्गिक आहे. एक झाड पडून काय मुलगा जातो, काय माणूस जातो, एक मुलगा शाळेमधला मुलगा गटारात काय पडतोय, काय नाही म्हणे नैसर्गिक आहे. नैसर्गिक तुमचं सरकार आहे म्हणून सगळं नैसर्गिक, त्याच्यावर राजकारण करू नका, त्याच्यावर कोणी बोलायचं नाही. दुसऱ्या पक्षांची सरकार असली की हे यांचं राजकारण सुरू करणार, हा कुठचा प्रकार? मुंबईतल्या 2 घटनांवरून फिदी हसणाऱ्या साटमांचाही समाचार राज ठाकरेंनी घेतलाय. परंतु सगळेजण मस्तीत आहेत. त्यांच्या देशीचा एक आमदार, त्याला विचारलं काय चाललंय, म्हणे काल म्हणे झाड पडलं ना ते त्याच्यात एक माणूस गेला, ते त्याच्यावरती चर्चा झाली. आज तो ते गटारातला तो मुलगा पडला त्याच्यावरती चर्चा झाली आणि हसतायत. भावना शून्य. आणि भावना शून्य एवढ्यासाठीच कारण तुम्हाला किंमत नाही. विधानसभेतल्या मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर फक्त राज ठाकरेच नाही तर संजय राऊतांनीही हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्री जनतेला कुत्रा आणि भाडेके टट्टू म्हणतात, त्यामुळे महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांची गरज असल्याचा निशाणा राऊतांनीही साधला. महाराष्ट्राला एका संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे. तुम्ही जनतेला कुत्रा म्हणताय, जनतेला भाडेके तट्टू म्हणताय. याच कुत्र्यांना हाडं टाकून तुम्ही मतं घेतलीत का? देवेंद्र फडणवीस हे एखाद्या सुलतानासारखे वागतायत. महाराष्ट्राच्या बदनामीचं सगळ्यात मोठं षडयंत्र जर कोणी रचलं असेल तर ते अमित शहाने रचलं, नरेंद्र मोदींनी रचलं. संजय राऊत महाराष्ट्र सुज्ञ आहे, महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. भाडेके टट्टू संजय राऊत तुम्ही आहात. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी करण्याचं काम संजय राऊत तुम्ही करतायत, महाराष्ट्राची वाट लावण्याचं काम आणि महाराष्ट्राला लुटण्याचं काम 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकारनं केलंय. त्याचं आत्मचिंतन करा. फडणवीसांचा आक्रमकपणा नेहमीच दिसलाय, पण यावेळेस विधानसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी कुत्रा, भाडेके टट्टू अशा शब्दांचा वापर केला. याच शब्दांवर विरोधकांनी आक्षेप घेतलाय. कृष्णा सोनारवाडकरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.